नमस्कार, मी डॉक्टर सुरेश, टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025च्या संदर्भात 2 अपडेट्स आलेले आहेत. 2 अपडेटेड लिंक इथे आलेले आहेत. एक आहे की आपल्याला जर काही तक्रारी असतील तर तक्रारीबद्दलची लिंक, तक्रारी जर आपल्याला नोंदवायची असेल तर ती लिंक आहे. ती लिंक आहे. ही लिंकवर जाऊन आपण इथे रजिस्टर न्यू कंप्लेंटवर क्लिक करून ही प्रोसेस पूर्ण करायची आहे. आणि त्यानंतर आपण पुन्हा रजिस्टर केल्यानंतर आपण चेक कंप्लेंट स्टेटसमध्ये येऊन आपल्या कंप्लेंट सॉल्व्ह झाली आहे की नाही ते आपण इथे बघू शकता. अशा हे पोर्टल कधी कधी ओपन होत आहे, कधी कधी होत नाही. थोड्या तांत्रिक अडचणी दिसत आहेत, म्हणून एक ओपन नाही झालं तर प्रयत्न करा, थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा, ब्राउझर बदलून प्रयत्न करा, पण ही लिंक कधीतरी ओपन होते. आणि दुसरी जी अपडेट आहे ती की ज्या DLED आहे, BEd, MEd, MPSC इतर स्पर्धा परीक्षा प्रविष्ट असणाऱ्या उमेदवारांची माहिती भरण्यासाठी लिंक, ही यासाठी दिलेली आहे. ही लिंकवर आपण क्लिक केल्यानंतर इथे येऊ. ही जी सोय केलेली ह्यासाठी केली की आपल्या जर इतर अन्य परीक्षा या TIT परीक्षेच्या दरम्यान असतील तर शासनातर्फे असा प्रयत्न केला जाईल की आपली TIT परीक्षा आणि आपली दुसरी स्पर्धा परीक्षा किंवा BEd MEdच्या परीक्षा क्लॅश होऊ नये आणि तुम्हाला ही परीक्षा द्यायला तुमचा संधी जाऊ नये म्हणून ती व्यवस्था केली जाईल. यासाठी आपलं नाव इथे भरावं लागणार आहे. परीक्षेचं ॲडमिट कार्ड इथे लागणार आहे ज्याच्यावर आपली परीक्षेच्या तारखा असतील. या आपल्याला परीक्षा ह्या गोष्टी इथून सिलेक्ट करायच्या आहेत, कोणती परीक्षा आहेत, आणि एक्झामची डेट ह्या कॅलेंडर म्हणून सिलेक्ट करायची आणि सबमिट करायचं आहे. शासनाची ही एक चांगली सोय करून दिली विद्यार्थ्यांचा विचार करून की जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ह्या परीक्षा ही देता यावी आणि त्यांना नोकरीची संधी मिळावी. तर याचा आपण जरूर फायदा घ्या आणि ह्या लिंकचा वापर करा.